पोलिसांकडून आता या ठिकाणी आंदोलकांना हटवण्यास सुरुवात झालेली आपण पाहतोय। आरक्षणाचा अंतिम मसुदा जरांगेंना पाठवण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात आता जरांगे आपली भूमिका स्पष्ट करतील। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत आणि कोर्टाच्या आदेशानंतर आता पोलीस ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात। सीएसएमटी परिसरात पोलिसांकडून आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। मराठा आंदोलकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश या ठिकाणी कोर्टाकडून देण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस आता या ठिकाणी ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। मात्र जोपर्यंत जरांगे आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही, आपण इथून हटणार नाही अशी एकंदरीतच भूमिका आता मराठा आंदोलकांकडून घेतली जाताना पाहायला मिळते। मुंबई पोलीस या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, आवाहन करतात या ठिकाणी मुंबई रिकामी करा। ज्या ठिकाणी गर्दी झालेली आहे, रस्ते वाहतूक या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते, त्या ठिकाणी आता पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे। आमचा कुठलाही त्रास नाही मॅडम। आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव हे उपस्थित आणि या ठिकाणी पोलिसांकडून त्यांना थांबवण्यात येते, अडवण्यात येते। मात्र मराठा बांधव आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। मनोज जरांगे यांच्या आता भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबई पोलीस हायकोर्टाच्या आदेशानंतर आता ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात। कोर्टाच्या आदेशानंतर आता परिसर रिकामे करण्यासाठी आता मुंबई पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत। मराठा बांधवांना या ठिकाणी आवाहन केलं जाते, विनंती केली जाते, मात्र मराठा आंदोलक आपल्या भूमिकेवरती, आपल्या आंदोलनावरती ते ठाम आहेत। मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करतात, उपोषण करतात। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आणि आपण पाहतोय त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातून, कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव हे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि अशा वेळेस आता हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत। रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर झालेला परिणाम लक्षात घेता मोठ्या संख्येने या ठिकाणी आता हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत आणि आता या निर्देशानुसार पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। मुंबई पोलीस आता रस्त्यावर उतरून या ठिकाणी मराठा आंदोलकांना आवाहन करतायत। अवघा आता काही मिनिटं या ठिकाणी राहिलेले आहेत। 3 वाजेपर्यंतची ही वेळ हायकोर्टाने दिलेली आहे। मात्र आपण नियमांचं पालन करून शांततेत आपलं हे आंदोलन सुरू असल्याचं जरांगे यांनी म्हटलं होतं। मात्र हायकोर्टाच्या निर्देशानंतर आता जरांगे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सीएसएमटी परिसरात पोलिसांकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे। पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्यास सुरुवात झाली आहे। कोर्टाच्या आदेशानुसार आता या ठिकाणी परिसर हा रिकामी करण्यासाठी पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे। आपण ही 2 दृश्य पाहतोय। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। सीएसएमटी परिसर, आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल झालेले आहेत आणि आता मुंबई पोलीस रस्त्यावर उतरून त्यांना आवाहन करतायत। हायकोर्टाच्या आदेशानंतर आता त्यांना हा संपूर्ण परिसर रिकामी करण्यासाठी आदेश दिल्यानंतर आता या ठिकाणी पोलीस आवाहन करतायत, समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, विनंती करतायत। मात्र मराठा आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे मराठा आंदोलक सुद्धा आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। जोपर्यंत जरांगे आपल्याला आवाहन करत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही, इथून हटणार नाही अशी भूमिका आता मराठा आंदोलकांकडून घेतली जाते। थोड्याच वेळात आता मनोज जरांगे हे माध्यमांसोबत संवाद साधण्याची शक्यता। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक ही पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा जरांगेंना आता पाठवण्यात आलाय। कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि उपसमितीचे सदस्य सचिन गणेश पाटील मसुदा घेऊन आता रवाना झालेले आहेत। जरांगे यांची भेट घेतल्यानंतर आता हा मसुदा दाखवल्यानंतर जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।
आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात। हायकोर्टाच्या निर्देशानंतर मात्र मराठा आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, रस्त्यावर या ठिकाणी ठिय्या मांडून आहेत। नक्कीच नीलम 3 वाजेपर्यंत मुंबईमध्ये सध्याची गर्दी आंदोलकांनी केलेली आहे ती गर्दी जी आहे ती रस्ते जे आहेत ते सोडायला सांगितलेले आहेत। मात्र सध्या तरी परिस्थिती तशी दिसत नाहीये। 3 वाजायला थोडाच वेळ बाकी, म्हणजे जवळपास अर्धा तास बाकी आहे। मात्र तरी मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात। सध्या जर आपण इकडची सगळी परिस्थिती पाहिली तर वाहनांची जी वर्दळ आहे ती सुरू झालेली आहे। वाहनांसाठी जी रस्ते ते खुले करून दिलेले आहेत। मात्र अजूनही काही आंदोलक आहेत ते रस्त्यावर आहेत। जो कुलाबा म्हणजे जे मुख्य मुंबई शहर आहे तिथून जे दादरच्या इकडे जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती अजूनही काही आंदोलक आहेत। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर RAF जी रिझर्व्ह ऍक्शन फोर्स आहे ती देखील तैनात करण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये इकडे यासाठीची ही सगळी तयारी आपल्याला झालेली पाहायला मिळते। एकूणच काय तर आता ऍक्शन जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळतात। गेल्या 4 दिवसापासून हा सगळा परिसर जो आहे तो आंदोलकांनी अडवून धरला होता। मोठ्या प्रमाणात गाड्या या सगळ्या परिसरात होत्या। मात्र आता त्या गाड्या हटवण्याचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे। यासोबतच आंदोलकांना देखील रस्ता सोडून मैदानात जावं किंवा मग इतरत्र राहावं, मात्र रस्ता अडवू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता आंदोलकांकडून देखील त्याला काहीसा सकारात्मक प्रतिसाद मिळतो। या सगळ्या परिसरातली जी घाण गेल्या काही दिवसापासून सातत्याने केली जात होती ती घाण साफ करण्याचं काम जे आहे ते आंदोलकांकडून करण्यात येते। आणि यासोबतच जे पोलीस आहेत त्यांना देखील सहकार्य केलं जाईल अशा प्रकारचं वाक्य जे आहे ते आंदोलकांकडून केलं जाते। सध्या तरी हा सगळा मुंबईचा सगळा गेल्या 3 ते 4 दिवसापासूनचा जो काही जी दृश्य होती ती आता काहीशी बदलताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जी आहे ती तैनाती या सगळ्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते। आता आपण हा सगळा जो परिसर पाहिला तर इथून गाड्यांना जी आहे ती सुरुवात करून दिलेली आहे। गाड्यांची वर्दळ जी आहे ती व्यवस्थित सध्या सुरू आहे। हा जो रस्ता आहे हा देखील कुलाब्याकडून दादर जे फ्लायओव्हर असा जो आहे तो दादरच्या परिसरात जातो। मात्र हा इकडचा जो परिसर आहे हा जो रस्ता आहे तो दादरच्या इथे जातो। मात्र भुलेश्वर मार्केट असेल किंवा मग ज्या महत्वाच्या कार्यालय आहेत ते सगळे कार्यालय, मेट्रो सिनेमा हा सगळ्या परिसरातून हा रोड रस्ता अजून हा सुरू झालेला नाहीये। आंदोलक अजूनही या सगळ्या रस्त्यावर आहेत, त्यांच्या गाड्या आहेत। त्यामुळे हा सगळा रस्ता रिकामा करण्यासाठी देखील पोलिसांनी आता जे आहे ती पोलीस जे आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत। आणि RAF ही जी स्पेशल फोर्स आहे ती देखील आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळते। नीलम, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त, अधिकचे पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत। काही आंदोलक किंवा पोलीस आहेत का, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकता का? सध्या जर आपण पाहिलं तर पोलीस जे आहेत ते हे सगळ्या आंदोलकांना बाजूला करण्यासाठी इथं सरसावलेले आपल्याला पाहायला मिळतात। इतर जे पोलीस आहेत ते देखील त्यांच्या मदतीला मागे पाहायला मिळतात। आणि ह्या प्रकारच्या ज्या गाड्या त्यांनी सगळ्या रस्त्यावर लावल्या होत्या त्या देखील आता बाहेर काढायला सुरुवात झालेली आहे। जवळजवळ हा सगळा परिसर जो आहे तो गाड्यांपासून मुक्त करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या आंदोलकांनी गाड्या आणलेल्या त्या सगळ्या गाड्या आता काढतायत। आपणही पाहू शकतो आंदोलक गाड्या काढतायत, गाड्या बाहेर काढतायत, त्यांना ते सातत्याने मदत करतायत। आणि काही जे रस्त्यावरचे आंदोलक आहेत ते देखील गाड्या बाहेर काढण्यासाठी रस्ता मोकळा करून देतात। अशा प्रकारची सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आपण आंदोलकही पाहू शकतो, हे आंदोलक आता गाड्या घेऊन बाहेर निघतात, त्याच्यामध्ये ते राशन, त्यांचं खाणं पिणं हे सगळं गाड्या घेऊन ते आले होते। आणि आता ते हा सगळा परिसर सोडताना पाहायला मिळतात। मात्र जे रस्त्यावर उभे असलेले आंदोलक आहेत ते अजूनही कमी झालेले नाहीत। त्या आंदोलक आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल त्या सगळ्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत, त्यांना देखील सूचना केल्या जातात, आव्हान केलं जातात आणि त्यांच्याकडून मदत दिली जाईल अशा प्रकारचं सांगितलं जातंय। मात्र सध्या जर परिस्थिती पाहिली तर एक रस्ता जो आहे जो कुलाब्याकडून दादरला जातो तो खुला करण्यात आलेला आहे। मात्र इतर जो दुसरा रस्ता आहे तो अजून खुला झालेला नाहीये। यासोबतच फॅशन स्ट्रीट येणारा जो रस्ता आहे तो देखील अजून खुला झालेला नाहीये। खूप कमी प्रमाणात इथून वाहनं येत आहेत आणि हे वाहनं देखील पूर्वीसारखी पूर्ववत व्हावी यासाठी पोलीस प्रयत्न करताना आपल्याला पाहतात। एकूणच काय तर आता या या ठिकाणी काही मराठा आंदोलक आहेत, व्हावी त्यांच्यासोबत आपण काही बातचीत करू शकता का? त्यांच्या काही भूमिका आहेत, काही प्रतिक्रिया आहेत? नक्कीच आपण काही आंदोलकांशी बोलण्याचा इथं प्रयत्न करूया। काही आंदोलक कोर्टाच्या आदेशानुसार आता या ठिकाणी
परिसर रिकामे करण्यासाठी आता आदेश देण्यात आलेले आहेत. पोलीस आता या ठिकाणी ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत. आपण आताची ही दृश्य पाहतोय. पोलिसांकडून या ठिकाणी विनंती केली जाते समजूत काढण्याचा प्रयत्न. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवरती या ठिकाणी ठाम आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही 1 इंच देखील इथून हटणार नाही अशी भूमिका आता या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. जोपर्यंत मनोज जरांगे आम्हाला आवाहन करत नाहीत, सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही. दादांचा शब्द आपल्याला पाळायचा आहे. ऐका ऐका सगळ्यांनी गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज करून घेऊ नका. आपण आपल्या माणसांना सहकार्य करायचंय. दादांचा आदेश आहे. गाडीमध्ये अन्न पुरवठा मराठी उपाशी ठेवतील. ऐका सहकार्य आपण पाहतो या ठिकाणी विनंती करण्यात येते आपल्याला दादांच्या शब्दाखातीर. ऐका 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 मी या सगळ्या ऐका सगळ्या चॅनलवाल्यांना विनंती आहे. आमच्या भावना सगळ्या मुंबईतल्या मराठ्यांपर्यंत पोहोचवा. मी गंगाधर काळकुटे पाटील जरांगे पाटलांचा एक सहकारी आणि मराठा सेवक आहे. सगळ्याला विनंती करतोय. दादांनी आपल्याला सांगितलंय कायदा हातात घ्यायचा नाही. माननीय हायकोर्टाने जे निर्देश दिले त्या सगळ्या सूचनांचं आदेशाचं पालन करायचंय. आणि जेवढ्या गाड्यात आपण रात्री 2 पर्यंत सगळ्या मुंबईतून बाहेर काढल्यात, आताही जे बांधव आहेत ते सगळे बांधव आपल्याला मुंबईत सोडून नवी मुंबईला वाशीच्या तिथं जायचंय. सगळ्याला ते दादाचा निरोप आहे. आणि आम्हाला न्यायालयाला आपल्या माध्यमातून विनंती आहे. 5000 बांधव पोलीस बांधवांनाही विनंती आहे. 5000 बांधव फक्त आझाद मैदानात आम्हाला द्यावेत. आम्हाला परवानगी द्यावी. लोकशाहीतलं आमचं उपोषणाचं अस्त्र आहे ते आम्हाला महात्मा गांधींनी जसा इंग्रजांच्या विरोधात सुद्धा उपोषण केलं. मग आपली लोकशाही आहे. लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे. घटनेनं अधिकार दिलाय. म्हणून दादाला तिथं बसू द्यावं. 5000 आंदोलकाला बसू द्यावं. आणि त्यांच्या येण्या जाण्यासाठी जेवणाच्या गाड्या आहेत. सगळ्याला जेवायला पाण्याची सुविधा महापालिकेने करावी किंवा आमच्या गाड्या तिकून येत आहेत तेवढ्या गाड्या सोडाव्यात ही विनंती आहे. हा ज्या अन्नपुरवठ्याच्या गाड्या तेवढ्या इथं कुठतरी पार्किंगला लावून द्या ही पण विनंती आहे. आणि आमची पोलीस बांधवांना अजून विनंती आहे. तुमच्या सगळ्या नियमाचं आम्ही पालन करू. माननीय कोर्टाच्या सगळ्या निर्णयाचं पालन करू हे मनोज दादांनी सांगितलंय. फक्त आमच्या लोकांना जेवढे आझाद मैदानात थांबतात ना, जेवढे आम्हाला तुम्ही 5000ची पहिल्या दिवशी परवानगी दिली ती 5000च्या आत आंदोलक असावे तेवढेच आंदोलक आम्ही इथं थांबवणार आहोत. त्याच्यामुळं आता आमचे बांधव काही वकील बांधव कोर्टातही 3 वाजता आमची ती मागणी मांडणार आहेत. आमची बाजू तिथं न्यायालयापुढे मांडू. पण तोपर्यंत आपल्या बांधवाला विनंती आहे इथं असलेल्या सगळ्या सेवकांना कुणीही रस्ता अडवायचा नाही. तुम्हाला आम्हाला मनोज दादाचा आदेश आहे. आपण सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत का? हा मग शिवाजी महाराजांचे आणि मनोज दादाचे मावळेत ना आपण रस्ता खाली करून द्यायचा आहे. त्यांचा आदेश मानणार आहेत का आपण? मग मनोज दादाचा आदेश आहे कुठलाही रस्ता अडवायचा नाही. कुठल्याही मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही. पोलिसांना त्रास द्यायचा नाही. अधिकाऱ्यांना कुठल्या प्रशासनाचा त्रास द्यायचा नाही. सगळ्यांनी रस्ते रिकामे करायचे. अन्नपुरवठ्याच्या गाड्याबाबत साहेबांना बोलतो सतत. तुम्ही मला जेवणाच्या जेवढ्या गाड्या आहेत 5-10 तेवढ्या सांगा. त्या आतमध्ये कुठतरी पार्किंग लावा. बाकीच्या गाड्या प्लीज सगळ्यांनी नवी मुंबईला जावं. हात जोडून विनंती. दादांचा आदेश आहे. तिथून तुम्हाला यायचंय तर तिथून रेल्वेने या ना. हा 5000 लोकांचं का साहेब मुंडे साहेब चला आता रस्ते मोकळे करायला.
हा, फक्त कुणाच्याही गाडीवर दंड टाकू नका, कोणत्याही कार्यकर्ता ताब्यात घेऊ नका. फक्त जर कुणी दारू प्याला आणि नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला ताब्यात घेतलं जाईल. पण जे सामान्य आंदोलक आहेत कुणी त्रास देणार नाहीत, कुणी सामान्य खरेदी करायला जात असतील तर तेवढ्याला हे करा सर, सूट द्या. चला बरं, चला मनोज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.